आमचे कल्याणराव काळे यांच्या प्रचारासाठी उद्धव साहेब येत आहेत आवर्जून. शिवाजीराव काय तारीख काय भास्करराव तारीख काय 10 तारीख वाजता. आणि आता आपले आप पार्टीचे आमच्या मित्रांनी असं बोललं की संजय सिंग पण ते जालन्यासाठी येणार आहेत. त्यांची तारीख जेव्हा भेटेल आपल्याला सर्वांना मी कळून देणार. 10 तारीखला पण होऊ शकते, त्यांचा सोबत येऊ शकते. सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून जनतेने या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी उद्धव साहेब मांडणार असल्या कारणानं आपल्या माध्यमातून ती जनतेपर्यंत जावी यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी सहकार्य असू द्यावं. सर आता मतदानासाठी काही अवघे दिवस उरलेले आहेत. कशा पद्धतीचा हा जनतेचा रिस्पॉन्स मिळतोय आणि कशा पद्धतीची लीड जी तुमच्या उमेदवाराला मिळणार आहे? हे बघा, मी तुम्हाला एक सांगतो की जे सत्ता पलट झालेले, जे इनजस्टिस सन्मान्य उद्धव ठाकरेवर झालेले, जे इनजस्टिस शरद पवार झालेले, त्याची प्रचंड सिंपती आमच्या उमेदवाराला भेटते. आपण बघा, एक तर आरक्षणचा जे मुद्दा होता त्याचाही फायदा आम्हाला आहे आणि या दोन नेत्यांच्या विरोधात जे कटकारस्थान भारतीय जनता पार्टीने केले त्याचा राग लोकांमध्ये आहे आणि त्याचा 100% फायदा आम्हाला. कशी लीड मिळेल? लीड मला आम्ही जे प्रयत्न करतो सध्या तर 4-5 दिवस आणखीन आहे. आयट पोझिशन मी सांगतो की 1,00,000-1.25 लाखच्या लीडने कल्याणकडे निघणार. तुम्ही आघात घेतलाय काल परवा गोलापंडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मराठा समाज त्यात काँग्रेस पार्टीचा काही संबंध नाही आहे. उगाच काही दुसरी चर्चा लोक करू लागले. त्याबद्दल तिथले स्थानिक मराठा युवकांनी काय केलं ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, आमचा त्यात काही संबंध नाही. एक ऑडिओ व्हायरल होती, एकामेकाशी बोलतायत की कसं काय विरोध केला, काय केला, दोनांचं काही नाव नाही, काही नाही, विरोध पण ऑडिओ व्हायरल होती. आता हे सोशल मीडियावर काही करू शकतो. मी खडेकर तुमच्या मोबाईलवर, माझ्या मोबाईलवर तुमच्या आवाजाने मी प्रसारित करू शकतो. टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे. ते आज होणारच इलेक्शन, त्याचं काही इम्पॉर्टंट नाही. तुम्ही पण घेऊ नका आणि सांगू पण. आमचे कल्याणराव काळे यांच्या प्रचारासाठी उद्धव साहेब येत आहेत आवर्जून. शिवाजीराव काय तारीख काय भास्करराव तारीख काय 10 वाजता. आणि आता आपले आप पार्टीचे आमच्या मित्रांनी असं बोललं की संजय सिंग पण ते जालन्यासाठी येणार आहेत. त्यांची तारीख जेव्हा भेटेल आपल्याला सर्वांना मी कळून देणार. 10 तारीखला पण होऊ शकते, त्यांचा सोबत येऊ शकते. सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून जनतेने या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी उद्धव साहेब मांडणार असल्या कारणानं आपल्या माध्यमातून ती जनतेपर्यंत जावी यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी सहकार्य असू द्यावं. सर आता मतदानासाठी काही अवघे दिवस उरलेले आहेत. कशा पद्धतीचा हा जनतेचा रिस्पॉन्स मिळतोय आणि कशा पद्धतीची लीड जी तुमच्या उमेदवाराला मिळणार आहे? हे बघा, मी तुम्हाला एक सांगतो की जे सत्ता पलट झालेले, जे इनजस्टिस सन्मान्य उद्धव ठाकरेवर झालेले, जे इनजस्टिस शरद पवार झालेले, त्याची प्रचंड सिंपती आमच्या उमेदवाराला भेटते. आपण बघा, एक तर आरक्षणचा जे मुद्दा होता त्याचाही फायदा आम्हाला आहे आणि या दोन नेत्यांच्या विरोधात जे कटकारस्थान भारतीय जनता पार्टीने केले त्याचा राग लोकांमध्ये आहे आणि त्याचा 100% फायदा आम्हाला. कशी लीड मिळेल? लीड मला आम्ही जे प्रयत्न करतो सध्या 4-5 दिवस आणखीन आहे. आयट पोझिशन मी सांगतो की 1,00,000-1.25 लाखच्या लीडने कल्याणकडे निघणार. तुम्ही आघात घेतलाय काल परवा गोलापंडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मराठा समाज त्यात काँग्रेस पार्टीचा काही संबंध नाही आहे. उगाच काही दुसरी चर्चा लोक करू लागले. त्याबद्दल तिथले स्थानिक मराठा युवकांनी काय केलं ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, आमचा त्यात काही संबंध नाही. एक ऑडिओ व्हायरल होती, एकामेकाशी बोलतायत की कसं काय विरोध केला, काय केला, दोनांचं काही नाव नाही, काही नाही, विरोध पण ऑडिओ व्हायरल होती. आता हे सोशल मीडियावर काही करू शकतो. मी खडेकर तुमच्या मोबाईलवर, माझ्या मोबाईलवर तुमच्या आवाजाने मी प्रसारित करू शकतो. टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे. ते आज होणारच इलेक्शन, त्याचं काही इम्पॉर्टंट नाही. तुम्ही पण घेऊ नका आणि सांगू पण. नाही काय बघा, ते आरक्षित असं ते बोलतात म्हणून आम्ही त्या मानले जात नाही. आम्ही इतर बसतो. उद्या अमित शहाची पण तिथं त्याच ठिकाणी सभा होणार असं आहे का? मला माहित नाही. तुम्ही बोलला त्याच्यात. 4थ्या टप्प्याच्या मतदानासाठी
प्रचारासाठी गांधी परिवार आता कुठे येणार नाही असं काल बातमी होती. असं त्यांना उत्तर प्रदेशची जिम्मेदारी आलेली आहे. जर आता असं बघितलं तर 9 तारीख हे आम्हाला प्रियंका गांधीचं भेटलं होतं, पण तिथून आम्हाला असं आलं की उत्तर प्रदेशमध्ये ते राहणार, रायबरेली आणि अमेठी इथं त्यांचे कंटिन्यू त्यांना इन्चार्ज केलं म्हणून ते येऊ शकत. पवार साहेबांची काही सभा लागण्याची शक्यता आहे? त्यांना रिक्वेस्ट पाठवली आम्ही, 10 तारखेला येते. पाठवले ते रिक्वेस्ट. काय डेव्हलपमेंट होईल तुम्हाला फोनवर सांगू. तुमच्या उमेदवार होता डॉक्टर